तो स्ट्राईकला विवेक होता पहिला, नॉन स्ट्राईकला अनिल होता. अरे तू घे रे बाबा. वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक दुसरं घेऊन ते गोलंदाज गोलंदाज मार्कवरती. ते मात्र धनंजय ऑफसाईडला चेंडू पाहतोय. पंच तटस्थ. निर्धाचनची सुरुवात चांगली सुरुवात करतोय धनंजय. आताच आयोजन झालं गोरकामात बी संघाने केलं होतं. नक्कीच प्रथम क्रमांकावरती आपलं नाव कोरलं. की बॅटची एज इथं फलंदाज एक यांच्या पारीचं अंत. यस डीजे मास्टर. पुढील चेंडू ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला. असफल ठरतोय. नक्कीच लेग स्टंपच्या खूप बाहेर पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. एक धाव मात्र इथं अवंत खर्च होतोय. धावफलक जाऊन पोहोचले. एका धावच्या मदतीने टोटल पाहतोय 13 अंकावरती. जे संघ इशारा येतील त्यांना पॅनलिस्ट करा लगेच. प्रत्येक टीमला 2 रिओ आहेत. त्यानंतर पंच रिओ घेऊ शकतात. सूचना देण्यात येते आपल्याला.
चेंडू गॅप मध्ये इथे चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. तिकडे पहा जरा प्रेक्षक मायबाप, जरा बाउंड्री लाईनच्या जरा जवळ बसू नका. त्याने क्षेत्ररक्षणे उडी मारली होती, कदाचित तुमच्यावर पडलं असतं, तर लांब राहा, बसा. लागलं तर काही दुखापत लागली त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असेल, याची आपण नोंद घ्यावी. हॅलो, पुन्हा फुल टच आणि बिग हिट, षटकार. बॉलची पूर्तता करा आयोजक. तिसरा षटक आहे ना, जुना बॉल आहे का, जुना बॉल द्या. आणा, तुम्ही ठेवलेत ना एवढ्या दिवसाचे. आणि तो बॉल शोधा, तो खूप लांब गेलाय. जुने बॉल आणून ठेवायचे. बॉल शोधा, तो जुने बॉल आयोजक आणून ठेवा आपण. जर गोरकामतच्या एखाद्या फलंदाजाने जरी बॉल बोलवला तर त्यांना पण नवीनच दिला जाईल मग, कारण इथं पाहिलं गेलं तर आयोजकांनी जुने बॉल आणून ठेवणं गरजेचं होतं. चला, सामन्याला सुरुवात करायची. तो फटका फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक जज करू शकला नाहीये. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाहूया, फेकी चुकीची, कलेक्शन चुकीचं इथे पाहायला मिळतंय. चलो, दुसरीला फुटा चेंडू, परंतु इथं पाहूया थोडेसे एक धाव मात्र कंप्लीट झाले. धापलकरती धावा लागल्यात, एका धावाच्या मदतीने टोटल पाहतोय 27 या अंकावरती.
तिसरं षटक संपलं ना. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धापलकावरती लागल्यात. मी यानंतर विनंती करतो संजयनगर टीम आणि सावळे टीम दोन्ही संघाने करताना टॉचून करता या. वैयक्तिक पहिल्या षटक क्रमांक 14 घेऊन येतो गोरकामत टीम कडून राहुल. इथं पाहायला गेलं तर नक्कीच खेळाडू ते आहे. खेळाडूमध्ये वाईट डिसिजन असेल तर अंपायरने इथं वाईट घोषित केलाय. एक अवंतर धावसंख्येमध्ये भर होईल. पहिलाच चेंडू ना, पहिलाच चेंडू मात्र परंतु धावचीत इथं बाद झाला. विवेक का मोठा फलंदाज इथं परतावा लागेल. विवेक आपले अनिल या फलंदाजाला. चला सावळे टीम टॉचून करता या. सावळे बाबूराव इथं उंची जास्त लांबी कमी आहे. खूप उंची झाले परंतु क्षेत्रक्षी जेच करतोय. तर निर्धाचनची सांगता होते नक्कीच चांगली गोलंदाजी राहुल ना. राहुल गोलंदाजी मार्गवरती पाहता आपण गोरकामत टीम कडून. इथं अनिलने थोडंसं थांबून खेळणं गरजेचं होतं. खूपच घाई केली. नक्कीच सोड चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. पंचांनी वाईट. चला वाईट आहे. आणि एक रिव्ह गमावला गोरकामत टीमने. एक रिव्ह आपल्याकडे असेल शिल्लक. रिप्लाय मध्ये इथे पाहिलं गेलं तर वाईट घोषित केलंय थर्ड अंपायरने. पुन्हा पाहावं लागेल. चला
चला सावळी टीम आपल्या कदर पाठवा. सावळी टीम बॉल आहे. आपल्याकडे सुद्धा रिवा आहे असं काही नाहीये, आपण जर घेऊ शकता. तर उंची जास्त आहे, लांबी कमी. अनिलने थोडीशी घाई गडबड केली आणि तर नक्कीच जास्ती धावायचं झालं तर 40 ते 45 धावा परत पोहोचले असते परत टीम. पण आता फक्त 30 आणि चेंडू किती आले. 4 चेंडूचा खेळ झाला. एवढ्यात मला 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल ते मात्र पळदरी टीमसाठी. पाहिलं गेलं तर गोरकामत एक जबरदस्त फॉर्ममध्ये टीम आहे. चला सावळी टीम आपला कंदर पाठवा. आणि आता झेल पकडला गेलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 31 धावांची गरज असेल. हॅलो. चला तिसरा सामना वरणे. इथे वरणे उपस्थित आहे का. वरणे वरणे आणि वदप. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर यायचं आपण. आणि सावळी टीम बाबूराव करंदर पाठवायचा आहे आपला. संजय नगरचा करंदर उपस्थित आहे. आपला करंदर पाठवा आणि तर पॅनलिस्ट केले जाईल याची आपण नोंद घ्यायची.
मी विनंती करतो सावळे टीम बाबूराव की टॉच इन करता या, अन्यथा 2 बॉलची पॅनल्टी असेल याची आपण नोंद घ्यायची. यानंतरचा सामना त्यानंतरचा वर्णे विपक्ष वदप. चला संजयनगरचा कर्णधार या, सावळे टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. प्रेस आमच्याकडे जमा करायचे सावळे टीम, आयोजकांकडे नाही. इकडं इकडं पहिला चेंडू नक्कीच निर्धाव चेंडूची सुरुवात करतोय तो मात्र गोलंदाज समीर. स्ट्रायकर फलंदाज धनंजय, एक जबरदस्त हिटर फलंदाज पाहिलं गेलं तर. इथे मात्र क्रॉस दरम्यान खेळला फटका, 1 बॉल सीमारेषेवर चौकार. चला संजयनगर टीम कर्णधार या, सावळे टीमचा कर्णधार उपस्थित झालाय. चौकारा मात्र श्री गणेशा केला जातो, स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन केलं जातंय. धनंजयच्या बॅटमधून हा चौकार येतोय पहिला. इथे मात्र चुकी करतोय स्लिप पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आणि ते चौकार. पण आपण ठेवा चारी साईडला, टच करून घ्यायचं आहे. इथं पाहिलं गेलं नक्कीच घुटना टेक फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये LB पकडला जातोय धनंजय, कारण तो शॉट ती त्याची खासियत आहे बैठी शॉट मारण्याची. टॉच झाला का? टॉच इन झाला. सावळे टीम कर्णधार कुठे सावळे टीमचा? तुम्ही 2 बॉलची पॅनल्टी फिक्स द्यायचे. वंदराडला पण काल तुम्ही 2 बॉलची पॅनल्टी दिली ना. चला स्पीडअप घ्यायचं आहे. हॅलो छोटा चेंडू पर्यंत पाहूया. क्षेत्ररक्षक काय करतोय, महत्वाची झेल होती. इथं मोठा विकेट. धाबा किती? पंच एकच. पकडो कॅच और जीतो मॅच, कॅच इन द मॅच. क्षेत्ररक्षक जेच करू शकला नाही. आणि इथं चला स्पीडअप घ्या. ओव्हर झाली का? एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. 9 धावा धापलकावरती आल्यात. चला सावळे टीम वदप टीम आली का? वदप टीम आले असेल, कुठल्या टीमला नसेल यायला जमत तर त्यांनी कॉल करून सांगायचं आहे. काय
ते आता आयोजक बघतील, अरे लास्ट मध्ये नाव आहेत ती काढून टाकली त्यांनी. आयला तर. चला टॉचिंग करून घ्यायचंय सावळे आणि संजय नगर यांच्यामध्ये. संजय नगर आपलं टॉच करून घ्या पटकन, काय भरोसा नाही आयोजकांचा, कधी पण काढून टाकतील. आणि तो तुम्ही झेल टिपला असताना कदाचित हा षटकार तुम्हाला चौकार आहे का? चौकार, वनबाव चौकार आहे. साथी समालोचक कोण आहेत त्यांना बोलवायचं आहे विकी लवकरात लवकर. पहा, पकडो क्या चार जीतो मॅच आणि इथं न बोलेगा, फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. आणि ह्या षटकाराच्या मदतीने 7 धावा करून 7 धावाच्या मदतीने धावफलक 21, म्हणजे अवघ्या पाहिलं गेलं तर 11 धावांची गरज आहे. सामन्याची हवा निघून गेले या 2 चेंडूमध्ये. थोडंसं खराब गोलंदाजी. चला सावळे टीम आहे का इथे हजर? हा सामना संपण्याच्या आतमध्ये तुम्ही टॉच करून घ्या आणि लगेच डिसिजन कळवा. लेट झाले तर 2 बॉलची पॅनल्टी फिक्स आहे. कुठलाही संघ उशीर झाला त्याला 2 बॉलची पॅनल्टी दिली जाईल. पुन्हा फुल टॉच आणि हा फटका बघा प्रवीणच्या बॅटमधून, उत्तुंग षटकार. धावा, अवघ्या 4 धावांची गरज आहे. मात्र सामना वेळ वाचवलाय आयोजकांचा गोरकामत टीमने. इथं पाहिलं गेलं खराब क्षेत्रक्षण. चला टॉचिंग करून घ्या संजय नगर आणि सावळेमध्ये. सावळे टीम हॅलो आणि विजय फटका. चला विजय होतोय सावळे टीम आणि संजय नगर. कर्णधार थांबायचे संजय नगरने. टॉचिंग करून घ्यायचं आहे. वदप आणि वरणे ह्या टीम आल्यात का? जी टीम उशीर करेल तिला बाद करा आयोजक. आणि तुमच्याकडे वेटिंग संघ आहेत ना, वैजनाथ पण आलेला आहे. चला टॉच करून घ्या विकी.